राजकारण्याचं लग्न म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात भारी भारी लग्न पत्रिका, भव्य दिव्य लग्न मंडप, रोषणाई आणि बँड बाजा। राज्यात एकीकडे सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा अडचणीत सापडलेला असून विविध विवंचनेनं तो आत्महत्या करतोय। दुसरीकडे हे असंवेदनशील राजकारणी मात्र आपल्या मुला मुलींच्या लग्नात लाखो करोडो रुपये अनाठायी खर्च करताना दिसतात। मात्र बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव पंचायत समितीचे युवा उपसभापती चैतन्य पाटील याला अपवाद ठरलेत। बोरी अडगावच्या या युवकानं अगदी साधेपणात आपला लग्न सोहळा उरकलाय आणि वाचवलेला सारा पैसा त्यांनी खामगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, अनाथ मुलं तसंच गरजू शेतकरी अशा 21 जणांना प्रत्येकी 11,000 रुपये असा देऊन टाकलाय। या औदार्यामुळे एका शेतकऱ्याला मुलीच्या लग्नासाठी मोठा हातभार मिळालाय। माझ्या मुलीचं 27 तारखेला लग्न आहे दुसऱ्या महिन्यात आणि चेतन पाटलानं आभारी दिली, त्याच्याबद्दल आभार। आत्महत्या ज्यांनी केलेल्या आहेत अशा शेतकऱ्याच्या कुटुंबाला त्यांनी आर्थिक निधी या लग्न सोहळ्याचा खर्च टाळून या ठिकाणी दिला। कोण्या या ठिकाणी किडनीचे आजारी असतील त्यांनाही दिला, लग्नाच्या खर्चासाठी मुलीचे लग्न असतील त्या लग्नासाठी निधी या ठिकाणी उपलब्ध करून त्या ठिकाणी दिला। दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या व्यथा झी 24 तासनं दुष्काळावर मात कुटुंबाला साथ या कार्यक्रमातून मांडल्या होत्या। याच कार्यक्रमातून आपल्याला ही प्रेरणा मिळाल्याचं चैतन्य सांगतायत। दुष्काळावर मात आत्महत्याग्रस्त कुटुंबांना साथ हा जो कार्यक्रम झी 24 तासने यापूर्वी राबवलेला आहे, याच कार्यक्रमाच्या माध्यमातून मी त्यातून प्रेरणा घेतली आणि माझे स्वर्गीय वडील रामराव लक्ष्मणराव पाटील त्यांच्याकडून मी ही प्रेरणा घेतली आणि मी आज माझ्या लग्नानिमित्त 20 आत्महत्याग्रस्त व गरजू कुटुंबांना, गोरगरीब कुटुंबांना, शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 11,000 रुपये मदत केली। इतर युवकांनी आणि राजकारण्यांनीही अशाच प्रकारे लग्न करून शेतकऱ्यांना मदत करावी असं आवाहन चैतन्य पाटील यांनी केलंय। चैतन्याचा विवाह आमच्यासाठी प्रेरणादायी आहे असं युवकांनीही मान्य केलंय। हा विवाह सोहळा खरोखर युवकांसाठी प्रेरणादायी आहे आणि सगळ्यांनी याचा आदर्श घ्यावा। एकूणच चैतन्य पाटील यांचा आदर्श इतरही राजकारणी मंडळींनी घेतल्यास बीड येथील युवतीप्रमाणे इतर शेतकऱ्यांच्या मुलींना देखील आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही। संतोष लोखंडे, झी मीडिया, बुलढाणा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।